नमस्कार, मी चारुलता. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण वाडा ही गोष्ट ऐकतो आहे. 6व्या भागामध्ये आपण बघितलं, की झंप्या एका मुलीला घेऊन घरी आलेला आहे. आता 7वा भाग मी तुम्हाला वाचून दाखवतीये. राजाराम शेठ, सितूभाऊ, सरिता काकी, हिरा आजी, घरातले सर्व लोक, नोकर-चाकर सगळे जमले. आवाजून बघायला लागले. मुलगी संगमरवरासारखी गोरी पान, टपोरे डोळे, बॉब आणि गुडघ्यापर्यंत गुलाबी कलरचा फ्रॉक. सरिता काकी हिरा आजीला म्हणाली, "बाई, ही कोण आणि मुरली बरोबर का?" हिरा आजी म्हणाली, "काय माहिती? बरं बघू. त्यांना आत तरी घेऊ. मुरली सांगेलच ना." सरिता काकी आणि हिरा आजी दोघे पुढे गेल्या. झंप्या पुढे येऊन हिरा आजीचा हात हातात घेऊन मुलीकडे बघून म्हणाला, "ही माझी काकी, म्हणजेच माझी मोठी आई." आणि ही सरिताकडे बघून म्हणाला, "ही आई." त्या मुलीने त्या दोघींना खाली वाकून नमस्कार केला. नंतर हिरा आजीने राजाराम शेठ व सितूभाऊ होते तिकडे तिला नेले. झंप्याने त्या दोघांची ओळख करून दिली. हे माझे वडील आहेत आणि हे काका. राजाराम काका म्हणाले, "झंप्या, आमची हिच्याशी ओळख करून दिली. पण हिची ओळख करून दे." मुरली म्हणाला, "ओळख तर करून देतो, पण मला हिच्याबद्दल काही सांगायचे आहे. एकदा मी दारू पिऊन रस्त्यात पडलो होतो. मला बरंच लागलं होतं. त्यावेळेस हिने मला आधार दिला. तिच्या घरी नेले, माझ्या जखमा साफ केल्या, मलम लावले. माझ्या पोटात आग पडली होती. तिने स्वतःच्या हाताने खायला घातले. माझी दारू सोडण्यापासून तर माणसात आणण्यापर्यंत पुढे माझे शिक्षण चालू केले पाहिजे हे सर्व हिने केले. आज मी जो काही उभा आहे तो हिच्यामुळे." सितूभाऊंनी त्या मुलीपुढे हात जोडले. तिने आपल्या दोन्ही हातात त्यांचे हात धरले आणि म्हणाली, "तुम्ही मला वडिलांच्या जागी आहात." राजाराम शेठनी तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपटून म्हणाले, "आमच्यावर तुझे खूप उपकार आहे. या घरात तू कधी पण ये, तुझं स्वागत असेल." झंप्या गालातल्या गालात हसला. राजाराम शेठ म्हणाले, "आता हिची ओळख करून दे." झंप्या म्हणाला, "ही मायरा." सरिता म्हणाली, "म्हणजे ख्रिस्ती." झंप्या म्हणाला, "हो, ती ख्रिश्चन आहे." सगळे गप्प झाले. ती शांतता भंग करण्यासाठी राजाराम शेठ म्हणाले, "हिरा, सरिता, पानं वाढायला द्या." आणि मायराकडे बघून म्हणाले, "मुली, तू पण जेवून जेवण करूनच जा." मायराने पण काही आढेवडे न घेता जेवायला थांबली. झंप्या म्हणाला, "चल मायरा, मी तुला सर्व वाडा दाखवतो." हिरा आजी झंप्याचं बोलणं ऐकून एकदम थबकली. म्हणाली, "मुरली, तिला त्या खोलीत नेऊ नको." मुरली म्हणाला, "मोठी आई, तिला माझ्याबद्दल सर्व माहिती आहे. मीच तिला सर्व सांगितले आहे. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून शांता माझ्या आयुष्यातून गेली. तर घाबरू नको. मी तिला त्या खोलीत घेऊन जाणार आहे." सगळे जेवायला बसले. मायरा झंप्या शेजारी मांडी घालून जेवायला बसली. सरिताला ही गोष्ट फार खटकली. सरिता काही बोलणार, तिचं लक्ष सितूभाऊंकडे जातं. ते तिला डोळ्याने दाबतात. सरिता गप्प बसते. जेवण झाल्यावर झंप्या तिला तिच्या घरी सोडायला गेल्यावर सितूभाऊ राजाराम शेठला म्हणतात, "दादा, झंप्याचं आणि मायराचं वागणं मैत्रीचं वाटत नाही. त्या पलीकडे वाटतं." राजाराम शेठ म्हणाले, "बघू, झंप्या आपल्याला स्वतः काही सांगत नाही
तोपर्यंत ह्या बाबतीत गप्प बसायचे. दुसऱ्या दिवशी सकाळीच पाटलांचा फोन आला. "कधी येता मुलगी बघायला?" राजाराम शेठ, सितूभाऊ व झंप्या तेथेच होते. राजाराम शेठ म्हणाले, "मी घरात विचारून कळवतो." राजाराम शेठनी सरिता आणि हिराजीला बोलावून घेतले व सांगितले, "पाटलांचा फोन आला होता. काय करायचे? कधी मुलीला बघायला जायचे?" सरिताला तर सून आणायची घाईच झाली होती. तिला शंका होती, मायरा व मुरलीत काहीतरी वेगळी भावना दिसते. ती म्हणाली, "आजच गेलो तर?" सितू भाऊ झंप्याकडे बघून म्हणाले, "काय रे मुरली, आज जाऊया का?" झंप्या म्हणाला, "आज?" राजाराम शेठ म्हणाले, "हं, काही हरकत नाही." "नाही ना मुरली?" मुरली म्हणाला, "मला तुमच्याशी बोलायचे आहे." सरिता दचकून म्हणाली, "काय बोलायचे? पाटलांची मुलगी छान आहे. आपल्या घराण्याला शोभेल अशी." जितूभाऊ म्हणाले, "सरिता, झंप्याचं म्हणणं काय आहे ते आधी ऐक." झंप्या, "हं, बोल." झंप्या म्हणाला, "पाटलांची मुलगी चांगलीच आहे. त्याबद्दल नो डाउट." सरिता लगेच म्हणाली, "मुरली मुरलीकडे बघून, मला माहितीच होतं तुला पाटलांची मुलगी आवडेल." राजाराम शेठ म्हणाले, "सरिता, मुरलीला बोलू दे. त्याचं म्हणणं ऐकू आपण." "बोल मुरली," सितूभाऊ म्हणाले. मुरली म्हणाला, "मी काल मायराला मुद्दाम आणलं तुम्हाला दाखवायला. तिच्यामुळे मी माणसात आलो. ती नसती भेटली तर एखाद्या गटारात माझा शेवट झाला असता. तिने मला सावरलं, मी शिकलो ते फक्त तिच्यामुळे. तर मला लग्न फक्त मायराशी करायचे, नाहीतर मला लग्न करायचे नाही." मायरा आली तेव्हा सर्वांना कल्पना आली होती. तरी पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा सर्व चिंतेत पडले. सितूभाऊ म्हणाले, "दादा, मला वाटतं मायराला सून करून द्यावं." सरिता म्हणाली, "अहो काय बोलताय तुम्ही?" राजाराम शेठ म्हणाले, "सरिता, सितू म्हणतो ते बरोबर आहे. अहो भाऊजी पण ती खिरिस्ती आहे." राजाराम शेठ म्हणाले, "अगं काय झालं? ख्रिश्चन लोक माणसं नसतात?" सरिता म्हणाली, "अहो भाऊजी, पण ती झगा घालते." जितूभाऊ म्हणाले, "अगं पण ख्रिश्चन लोकांचा तो पेहरावच आहे." सरिता म्हणाली, "पण लोक काय म्हणतील?" राजाराम शेठ म्हणाले, "सरिता, मला सांग, तुझं मुरलीवर प्रेम आहे ना?" सरिता म्हणाली, "भाऊजी, असं का विचारता? झंप्या माझ्या काळजाचा तुकडा आहे." राजाराम शेठ म्हणाले, "मग लोकांची पर्वा का करते? जिने आपल्या मुलाला जीवनदान दिले, त्याच मुलीला तू डावलतेस? हे लग्न होऊ दे. मायरा मुरलीचा संसार सुखाचा करीन आणि आपल्या रीतीभाती तू शिकव." सरिता म्हणाली, "पण माझी एक अट आहे." भाऊ म्हणाले, "लग्न होऊ देतेस ना? मग तुझ्या सर्व अटी मान्य आहे. काय पाहिजे? मुरलीच्या लग्नात नवीन दागिना पाहिजे का? का लग्नात शालू पाहिजे? सांग, जे पाहिजे ते देतो." सरिता म्हणाली, "लग्नात शालू तर घेऊया, पण तो नऊवारी आणि तो मायरासाठी, माझ्यासाठी नको. मायराने लग्नात नऊवारीच नेसायची." झंप्या म्हणाला, "ठीक आहे, मायरा लग्नात नऊवारी नेसेल, पण ती शिकवायची जबाबदारी तुझी. आजपासून ती साडी शिकायला येईल, मी तिला सांगतो." इतक्या वेळ हिरा आजी गप्प होत्या. त्या म्हणाल्या, "मुरली, उतावळा होऊ नको. आधी तिच्या आई-वडिलांना बोलून घे, लग्न ठरू दे. मगच तिला साडी शिकायला घेऊन ये." झंप्याचं लग्न ठरलं. वाड्यात आनंदी आनंद झाला. वाड्यात कामाची धावपळ सुरू झाली, कारण लग्नाचा मुहूर्त फक्त 8 दिवसावर होता. इथेच मी 7वा भाग थांबवतीये. माझ्याच
ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा. नमस्कार.